आता जस्ट चाललोय बापूंना दवाखान्यात घेऊन. भावा सकाळपासून काम करतोय, कसं वाटतंय तुला? आज जाणार आहे आपली बहीण मुंबईला. पूर्णपणे निवडून ठेवलेलं आहे. अभी हो गया झगडा. गाईज आज बनवलेत पोहे. आता सगळे झालेले आहेत रेडी. तर गाईज जाता जाता चाललंय काम. हीच मारते झाडू. आता सगळे रेडी झाले जायला. हे पाहू शकता सगळ्यांनी बॅग वगैरे घेतलेली आहे. तू रे क्या अरे 100 रुपये मिळाले. तर गाईज आता आलेलो आहे स्टँडवर. करतो आम्ही इथे एसटी चा वेट. हा चल. व्लॉगिंगची सुरुवात आत्ता करतोय वाड्याच्या इथून. तर हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आत्ता गाईज मी इथे आलोय वाड्याची. इथे तुम्ही पाहू शकता आपला खेकड्याचा व्लॉग होता गाईज, तो इथलाच होता. इथेच खेकडे पकडलेले. आणि गाईज तिकडे बघू शकता मम्मी, मावशी, बबडी आणि गौरव इकडे आलेत कपडे धुवायला ओढ्यामध्ये. हे पाहू शकता गाईज. आता ह्यांचं कधी होतं काय माहिती, खूप वेळ झाला आलेत. हे पाहू शकता इकडे. आणि गाईज मी आत्ता चाललो आहे जस्ट आपला मित्र आहे चिंग्या दादा, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल. त्याच्या पप्पाला पोटात दुखतं, त्या पप्पांच्या पोटात दुखतं. तर तिकडे चाललो आहे गाईज त्यांना दवाखान्यामध्ये घेऊन. सो चला आता ह्यांचं कधी होतं आहे काय माहिती. आणि आज गाईज जाणार आहेत, मावशी वगैरे जाणार आहे मुंबईला. 4-5 दिवस होते. सो आता रात्री त्यांना सोडायला जावं लागेल. 7 वाजता जाणार आहेत. सातारमधून डायरेक्ट ते गाडी पकडून जाणार आहेत. सो आता त्यांचं होतं आहे तोपर्यंत मी पण रहमतपूरला जाऊन येतो. ते मित्राचे पप्पा आहेत, त्यांना दवाखान्यात घेऊन जाऊन. सो चला. हे पाहू शकता काहीच इकडे कपडे धुत आहेत. आपला भाऊ डान्स करतोय पाहू शकता. वड्यामध्ये डान्स चालला आपल्या भावाचा. कसा करतोय बघा गाईच. अँटिक पीस आहे हा खरंच. आता जस्ट चाललोय बापूंना दवाखान्यात घेऊन. आपल्या चिंग्या दादाचे पप्पा हे पाहू शकता पाठीमागे आहेत. सो आता चला जाऊया. सो गाईज चला जाऊया. माझे केस दाढी खूप वाढलेत गाईज, त्याला पण टाईम भेटते नाही मला जायला. सो आता रहमतपूरला बापूंना घेऊन चाललोय दवाखान्यात. चिंग्या दादा बाहेर गेला आपला, त्याच्यामुळे. तर हे पाहू शकता आता जस्ट पिंपरीवाड्याच्या पुढे पोहोचलेलो आहे. तर आपला भाऊ भैयाला पण घेऊन चाललेला आहे बघू शकता गाईज. सो आता चला डायरेक्ट रहमतपूरमध्ये भेटूया. आणि बापूने काय घेतलं लिंब म्हणजे काय त्यांच्या इथे लिंबाचं झाड आहे ना, तर ते लिंब पडतात खाली, त्याच्यामुळे त्यांनी विकायला लिंब घेतलेत. बघता आपण ते पण लिंब पण द्यायचे आहेत. सो चला जाऊया. हे बघा काही पिशवीमध्ये एवढे घेतलेले आहेत. सो चला जाऊया. आजचा ब्लॉग आहे इंटरेस्टिंग ब्लॉग आहे. सो चला. आता जस्ट आलोय डॉक्टरांच्या इथे. डॉक्टर जरा बाहेर गेलेत. सो पाहू शकता इथे आलोय, बसलोय डॉक्टर तिथे. आता दवाखान्यातून आणलेलं आहे. आता गोळ्या घेऊया इथे मेडिकलमध्ये पाहू शकता. आता डॉक्टरकडे जाऊन आलेलो आहे. बापूंना दाखवून आलो डॉक्टरकडे आणि गोळ्या वगैरे दिलेत. तर आता रिटर्न चाललो आहे घरी गाईच. आणि जे लिंब होते ना गाईच ते विकले. तो घेतच नव्हता, तो बोलत होता 1 रुपयाला. तर त्याला मी बोललो की 2 रुपयाला तरी घ्या, आता कुठे माघारी नेऊ. पण त्याने काही 2 रुपयाला लिंबू घेतले आणि लिंबू होते 50. तर त्याचे 100 रुपये भेटले, दिले बापूंना. सो आता चाललो आम्ही घरी. चला डायरेक्ट घरी भेटूया. हे पाहू शकता रिटर्न चाललो आहे. भैया काय बोलू शकतो तू? अरे काहीतरी बोल ना भावा. तू अजून आंघोळ केली ना भावा? अरे मगाशी उठलेली मी. तू आंघोळ पण केलेली आहे, फक्त तोंडावर पाणी मारून आलायस माझ्यासाठी भावा. तेवढं करायला लागतं. नाश्ता नाही केला, काय नाही केला. नाश्ता तुझा म्हणलं तर तू नेचील धाब्यावर. अरे यार भावा जाऊ आपण. काय घेतो म्हणलं राहू द्या जेवण करायचं, पण धाब्यावर नेचील म्हणलं. भावा मी पण पहिला असंच होतो. मी पण असंच उठून जायचो. 1 वाजता उठायचो. आता मला सवय लागली आहे 8 वाजता उठायची. त्याच्यामुळे काहीच मी आता लवकर उठतो आणि ब्लॉग अपलोड वगैरे. पण ब्लॉगचं काही टायमिंग एवढं झालं आहे की ब्लॉग मी लेटच अपलोड करतो. सो चला भेटूया आता डायरेक्ट तुम्हाला घरी. चलो. हाँ गाइस, गन्ने का सीज़न चालू है ना गाइस, तो गन्ना पलटी हो गया है, मतलब गन्ने के ट्रॉली.
सो धीरे धीरे बाइक चलानी पड़ रही है गाइज। और रात को गाइज इतना डर लगता है ना ये रोड में। डर मतलब मुझे नहीं लगता, जिसको लगता है उसको लगता है उसको अपने भाई को लगता है गाइज। सो अभी चलो चलते हैं। तर गाइज इथे पाहू शकता बघा, ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झालेली आहे, भरायचं काम चालू आहे। सो गाइज खूप रिस्क आहे रोडने जायला। तर गाइज तुम्ही हे पाहू शकता ट्रॅक्टर किती जातात या रोडने, इथेच कारखाना जवळ आहे त्याच्यामुळे रिस्क वाटते, बाकी काय नाही। चला जाऊया घरी। भावा सकाळपासून काम करतोय, कसं वाटतंय तुला? तुझी कंबर दुखते की नाही? वर तरी बघ जरा, इकडे खूपच कंबर दुखते काय? चालू केलं असेल तर उद्या ब्लॉग मध्ये येईल बघ, सिरियसली बोलतोय। तर गाईज हा बोलतोय चालू नाही केलं असेल तर हा बघा, अरे बाबा, अरे चालू नाही केलं, नव्हतं केलंय चालू। आता चालू केलं। कधी चालू केलंय? तर गाईज हा उठलाय, ह्याला वाटत होतं की नाही चालू केलं। सकाळपासून गाईज खूप काम केलेलं आहे मावशीने पण, मावशी पण बसलेली आहे निवडत। पूर्ण गाईज खडे काढलेले आहेत, पाहू शकता पूर्ण हे खडे काढलेले आहेत, चांगले सोयाबीन हे पाहू शकता। आणि ह्याच्यामध्ये टाकायचं चालू आहे, एक पोत निवडलेलं आहे। आणि मम्मी इकडे काय करते? पीठ केलं तू सगळं ती मग भरडलं काय? आणि ताई पण इथे बघू शकता काहीच ताई हसायला लागलेली आहे। इथे तुम्हाला आता एक दाखवतो, तो आरव आहे ना गाईच, आपली ही ताई आहे ना, ताईचं कोण? नातू गाईज हे पाहू शकता। आता व्हिडिओ बघते ताई आरवचा व्हिडिओ। गौरव भाई चाळून देतोय आणि मावशी तिकडे निवडते। गौरव भाईची कंबर गेलेली आहे सकाळपासून, खूप काम करतोय हे पाहू शकता। त्याला कंटाळा आलाय पण काय करू शकतो, त्याला करावंच लागतंय जबरदस्ती काय गौरव, करावं लागतंय जबरदस्ती। आता भूक लागली आहे का तुला? आता पोहे बनवलेत, पोहे खाऊया आपण। चालेल, लवकर कर बघ। एवढं राहिलेलं ना अजून? ठीक आहे। तर गाईज तुम्ही पाहू शकता एवढं राहिलेली आहे, सकाळपासून 1.5 पोतं साफ केलेलं आहे। आणि आता आमची भुगीबाई बघा इकडे साफ करते, दिसतंय का खडे? दिसत आहेत। आणि इकडे बबडी चाळून देते गौरवला। गौरव आता गाईज थोडंसंच राहिलेलं आहे, पटापट करायचं चालू आहे। हा हा एक नंबर काम आहे ते, बाजूचं काढायचं नाही, मधलं काढायचं, त्याला कडक ठेवायचं। गाईज कसे बोलतायत माझ्याबद्दल, तुम्हाला चांगलं वाटतंय? कारण तिकडून आमचे काका आलेले ज्येष्ठ अधिकारी लई टाइममध्ये आले ते। तर हे बघू शकता पप्पा सकाळपासून कुठे गायब होते काय माहित, आता घरी आलेले आहेत। पडलेला का झोपलेला? चला लवकर पटापटा हात चालवा, मी पण हात चालवतो। बघा केवढं साफ केलंय मी। हो मा, अच्छा असं आहे काय? बर, करूया आता साफ। बघूया चहा बनवते, बनवला आहे। बट गाईज बोललेलो मी, वर आलेलं आहे बघा, इकडे सांडलेलं आहे, दिसतंय तुम्हाला? मी बोललेलो गाईज फर्स्ट व्हिडिओ मध्ये, तसंच झालं। आता काय घेतेस? सो हे बघा गाईज, निंजा टेक्निक बघा तरी पण चहा वरतीच येतोय।
आता तू व्यवस्थित केलं नाही तर तसंच होणार ना. आता काय करायचं गाईज बघा. Guys. बघू शकता की आपण इथे तर ये चालू आहे. गाईस 5:30 वाजलेले आहेत आणि आज आपली बबडी अरे उषा तू काय करतेय? बघ ना ये. तर गाईज चहा बनवला. आज आपली बहीण जाणार आहे मुंबईला. गाईज, चहा बनवतीये पण मला वाटतंय की जाळी नशी जाळली गेली. जाळी चालली आता असं वाटतंय. काहीच नाही जाळली तुम्ही बघू शकता. तर ह्याच्यानं कर नको काहीच ह्याच्यानेच करूया. तुम्ही निघा तुमचं कोण ऐकते इकडे निघा घरात. आज जाणार आहे आपली बहीण मुंबईला. 4-5 दिवस होती. खूप एन्जॉय केलं गावाला येऊन. आता नंतर अशीच तिला मुंबईला जाऊन कामं करायची आहेत. जिथे जे कामं आता तिने इकडे गावी येऊन केली तीच तिला भांडी घासायची कामं करायची मुंबईला जाऊन. आणि तुला कुठली कामं करायची मुंबईला जाऊन? जेवण बनवायचं. सो गाईज आपल्या बहिणीने बनवले पोहे. मगाशी तुम्हाला सांगायचंच राहून गेलं. आता ती करते गरम. पाहू शकता हिने तिचं काम केलेलं आहे. आता ती बाहेर पळायच्या ह्याच्यामध्ये आणि ती गेलेली आहे पळून. सो आता पोहे गरम करते आपली बबडी. आणि आता काही चहा आणि पोहे आता आपण खाऊया. सो करतो आपला भाई कुठे घेऊन चाललाय? का रे? काय ठेवायला? कुठे ठेवलं? अरे बाहेर ठेवायचं बाळा. तर भावा ये इथे आपण काम करू. अजून एक पूर्णपणे निवडून ठेवलेलं आहे. सकाळपासून आपल्या भावाने मेहनत केली आहे. सो भावा थँक्यू मेहनत केल्याबद्दल. आणि आता हे आपल्याला आत ठेवायचं आहे. अजून एक पोतं आहे गाईस ते पाहू शकता पिवळा. ते पण भरून ठेवलेलं आहे. 1.5 पोतं झालेलं आहे. आता हे बांधून आतमध्ये ठेवायचं आपल्याला भावा. मिशन आपलं हे सक्सेसफुल झालंच पाहिजे. सो रश्शी भेटते का कुठे पाहू शकतोस काय तू? तर गाईज आता रश्शी शोधतोय. आता रश्शी कुठे भेटते काय माहिती. रश्शी शोधायची चालू आहे. आता हे ठेवायचं आतमध्ये. हाय गाईज. सो आपले आता पोहे बनवले आहेत. तुम्ही पोहे खायला या, चहा प्यायला या. अजून तुम्हाला काही खायचं असेल तर तुम्ही बिंदास खाऊ शकता इथे या. आणि हे बघा हा पोपड्या तोंडाचा नालायक आहे. तर तुमची पॅकिंग झाली काय मॅडम? हे बघा इकडे आहे. तर गाईज हे पाहू शकता आता पॅकिंग झालेली आहे. तुमची सर पॅकिंग झाली आहे? झाली आता आत आहे. ओके सगळं डन. ओके अभी हो गया झगडा. तर गाईज आता पोहे खायला बसलोय. आता वाजले 6. कुणाचं काय बीपी वाढलाय एवढं नॉर्मल अगदी केलं आहे का मी. गाईज आज बनवलेत पोहे, टी टाइम आणि चहा पण आहे गाईज इथे. पाहू शकता आम्ही सगळे बसलोय खायला. तू पोहे नाही खात का? खाणार ना. तर गाईज आम्ही इथे बसलोय. तर खाऊया पोहे आता. काय भावा बोल. ब्लॉग बघतोय आज अपलोड केलेला. अच्छा. आता झालेला आहे खूप उशीर. आत्ता वाजले 6 आणि 6:45 की 7 वाजता बस येते. त्या बसने सातारपर्यंत जाणार आहेत. हा ना? तर सातारपर्यंत जाऊन गाईस तिथून ते दुसऱ्या बसमध्ये जाणार आहेत. कारण की इथून गाईस तिकीट एवढी आहे ना 600-700 रुपये देण्यापेक्षा सातारमध्ये जाऊन तिथून बसने गेलेलं परवडतं 300-400 रुपयामध्ये. सो गाईस आपला भाई आलेला आहे अंडे घेऊन. क्या भाई संडे हो या मंडे रोज खाओ अंडे. तो गाइस अपना भाई आ गया अंडा लेके. सो अभी उसकी बनेगी भुर्जी और अपनी बहना यहाँ पे बना रही है भाकरी. और अपना भाई तेरे दोस्त को मिलके आया कि नहीं मंग्या वगैरह कोई? आलाय तो गेलाय कुत्रा पकडायला. कुत्र पकडायला कोणाचं? स्वतःच नवीन घ्यायला गेलाय. अच्छा. तर गाईज आपल्या बहिणीने इथे सगळं कापून ठेवलेलं आहे भुर्जी करण्यासाठी. ते एकदम साधं वाटतंय. हे घालतो हा. आणि काहीतरी घालतो टी शर्ट बिशर्ट. हा मग घाल ना. सो गाईज आपल्या भाईची चाललेली आहे इथे पॅकिंग. तर भाई पॅकिंग चालू आहे तुझी. ह्याच्यावर जाऊ नको, दुसरं काहीतरी घाल. ह्याच्यावर गेलं तरी काय नाही, वर स्वेटर घातल्यावर पण नको उगाच. हे काय बोलते? कशी आहेस? कधी आलीस? मी झाले मला 6 दिवस. ओ माय गॉड. आता चालली आहे? हो.
So guys, आमचा भाऊ रडत आहे, आम्ही चाललो आहे तर. आणि जरा वास घ्या. ए गाईज कशी होती माझी ऍक्टिंग कमेंट करून सांगा. आता सगळे झालेले आहेत रेडी. आपल्या बहिणीने घेतलेली आहे बॅग. चालला तुम्ही परत कधी येणार? मे जून मध्ये. तुम्ही कधी येणार? तर काका पण आहेत इथे. चला सगळे चाललेत पाहू शकता. आणि आतमध्ये आपली बहीण पण आहे बबडी. बबडी तू पण चाललीस? मग थांबतीये काय? बर चालेल चल मी पण येतो मग. तर काही झालेले आहे सगळे रेडी. इथे जेवणाचा डब्बा आहे. हिने एक बॅग घेतलेली आहे आणि अजून किती बॅग आहेत. आणि गाईज इकडे पण 2 बॅग आहेत पाहू शकता. सो चला आता मी चाललोय सोडायला. सो चला. तर गाईज जाता जाता चाललंय काम. हीच मारते झाडू आणि ही उचलते चटई. सो पाहू शकता कसं वाटतंय तुम्हाला जाता जाता काम करून चटई उचलून? खरं चांगलं वाटतंय. तुम्ही तुमच्या मनाने बोलताय का आपलं बोलायचं म्हणून बोलताय? तुम्ही आला का तुमच्या मित्राला भेटून? काय बोलला तो? हा भेटला की नाही पण? हा तर पाहू शकता काहीच जाता जाता झाडू मारायचं चाललेलं आहे. सो मारा व्यवस्थित मारा. तिथे राहिला बा कचरा. तर गाईच अशीच टाइमपास फुल मस्ती चालली आहे जाता जाता. आणि ही पिशवी आहे माझ्या हातात. ही पिशवी घेऊन जायचं आहे मला. सो चला जाऊया. काय बोलतो भावा? काय असं काय बघतो पुन्हा पुन्हा? ये यो यो हानी सिंगी. आता सगळे रेडी झाले जायला. हे पाहू शकता सगळ्यांनी बॅग वगैरे घेतलेली आहे. असे म्हणजे लगेच खर्च होतात. तशी नाही तर मी ठेवते तरी. 100 रुपए भी बहुत बड़ी चीज है बाबू. ले लो ले लो. मैं भी अभी लेता हूँ जो भी देगा. क्या बोल रही तू? रह रही क्या? अरे 100 रुपए मिले. अरे ये तो अल्टी पल्टी चीज हुई. अभी गाइस क्या कर रहे का? आता घालतो मी चप्पल आणि चाललोय आता स्टँडवर सोडायला. आता बस यायचा टायमिंग झालेला आहे. सो चला जाऊया. काय बोलतो भाई? काय नाही मामा. कधी येणार आता? डायरेक्ट मे मध्ये. आता कुठला? मे. आता नोव्हेंबर चालू आहे. अरे पुढच्या वर्षी. अच्छा अच्छा तो हम चलते हैं. सो गाइस अभी देख सकते हो मासी ने मुझे दिया 100 रुपए. सो भी लेता हूँ और जेब में रखता हूँ. ऐक ना छुट्टा नहीं है अभी गाड़ी को लगेगा ना मेरे को. हाँ. ऐसे क्यों देख रही रे? काहे ऐसे देख रही? मेरे को दिया नहीं. अरे यार तेरे को लेना फिर. आयुष्य तो चलो गाइस चलते. अरे रोना मत यार. ऐसा होता है. मैं भी बहुत रोता था. रो मत. चला जाऊया. चला गाईज आता हे घेऊन जाऊया पुढे. चला येतो घेऊन. तर चला जाऊया गाईज. आता असं टाळ मिळून तिला मारायला लागेल. चल मी नको आता याला सगळं उघडायचं. हा इथूनच जावं व्यवस्थित. हे काम शोध ग बाई. पैशाची तुटवडी झाली आता. मी आहे ना. सो गाईज आता मला हे घेऊन गाईज चाललेले आहेत आता पप्पा सोडायला. बॅग घेऊन नाही जावा जावा आम्ही येतो चालत. एक आहे की बस झाली. हा चला. तर चला गँग पब्लिक चलो. बाय 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 बाय. मी जातो घरी. आता चाललोय स्टँडवर सोडायला. सो चला डायरेक्ट स्टँडवर भेटू आता. हे पाहू शकता सगळे चाललेत. सो चला डायरेक्ट स्टँडवर भेटू. बाय बाय. तर गाईज आता आलेलो आहे स्टँडवर. करतो आम्ही इथे एस टीचा वेट. सगळे आता जस्ट आलेलो आहे. काय मग कधी एस टी येणार आहे? 7ची एसटी आहे अजून काय आलेली नाही. थांबलोय आता. गार हवेशीर जागी. थंडीला लागते ना. थंडी वाजते. नाही आलं तर डायरेक्ट घरी. हा नाही आली तर डायरेक्ट घरी. तर गाईज आता करतोय गाडीचा वेट म्हणजे एस टीचा वेट. तर बघू आता कधी येते. तेव्हा घरी जायची इच्छा आहे परत. घरी जायची इच्छा आहे. मग जायचं.
2-2 वाजेपर्यंत झोपायला भेटतंय. हा काम नंतर नाही काय रे खायचं आराम करायचा. त्याच्यामुळे ती इच्छा जास्तच वाढत चाललेली आहे. इच्छा जास्त नाही वाढली गाईच, सो मला घरी राहायचंय, बाकी काही नाही. हो मग मावशीच्या इथे जाऊन राहा. तेच बोलतोय आम्ही. एकटी राहून आम्ही जातो. चल जाऊ दे, जावा, चल की. हवा तरी. या वर्षी जयंतीला यायचं. आम्ही औंधच्या बाजारला गेलेलो तेव्हा काकाने अंडी घेतलेली, देशी अंडी, आणि ती गाईच राहिलेत. आता जस्ट आलोय घरी, हे पाहू शकता. राहिलेत गाईच अंडी. आता बघू, नाहीतर लवकर गेलं पाहिजे गाईज, नाहीतर ST वगैरे जाईल. तर गाईज माहिती नव्हतं की अंडी राहिलेत. मम्मीचा फोन आला, अजून गाडी नसेल आली गाईज, आली तर ते जातील, नसेल आली तर अंडी देणार आहे. सो चला लवकर पटापट. तर गाईज आता अंडी घेऊन आलेलो आहे, अजून काय बस नाही आली. बरं झालं. गौरव काय बोलतो भावा? काय नाही भावा, मी जेव्हा गावाला होतो भावा, तुम्ही गाडीत नाही शिकवली मला. अरे भाई गाडी शिकवली नाही बोलते, तुला येते ना, तरी पण बोलते तू. अरे पण तरी या गाडीला काय तू चालवलेलीस ना त्या दिवशी की नाही? काय पुढे काळी कशी झालीस गावाला येऊन ते सांग मला. नाही झाली मी. मग एवढ्या लांब होती तू, दिसली का नाहीस मला? आता दिसली ना. ना आता खूपच गोरी झालीस. गौरव तर आपला गोऱ्याच आहे पहिल्यापासून, पण तो इथे येऊन गावठी भाषा शिकलेला आहे मंग्याकडून. काय रे, येते घरी? घरी यायचं तुला? सो काय आता आम्ही चाललेलो आहे घरी. चालू करा. बाय बाय. बाय बाय. चला बाय बाय. जाऊया आपण. चला 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 बॅग चला कुठे चला 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 कुठे बॅग घेऊ का? चला. गाडी चालवायला झाली. काय माझी bag? तर गाईच आपला भाऊ आता चालवतोय G900 कावासाकी. चालव भावा, जाऊ दे. भावा खरंच आहे का G900 का कुठली आहे? भावा कुठली आहे सांग ना. ए भाई कुठली आहे? SS आहे आपली, SS भाई. 1985 का मॉडल, CD 100 SS. हा चल. नाही काय राहिलं. हा चल चल भाई, चला. हा चलो बाय 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 बाय. हा हा गाईज आता जस्ट ST आली, ती दिसली नाही, तिला ओरडून थांबवली, आता जस्ट गेले गाईज. सो आता चला जाऊया घरी. काय तर चला गाईज जाऊया घरी. जस्ट गुरं बांधायला आलोय. हे पाहू शकता, पप्पा बांधतायत गुरं. त्यांना टाकलंय वाडं, उसाचं वाडं बोलतात, ते टाकलेलं आहे. इथे बांधलेत, पप्पा बांधतायत, आणि तिला पण तिकडे बांधलेले आहे, फक्त डोळे दिसत आहेत. पाहू शकता इथे हिला बांधलेली आहे. सो आता चलूया. सो बांधलेली आहे. बाय बाय. तर आता पप्पा करतायत दरवाजा बंद. हा जस्ट घरी आलं, म्हणजे मावशीला काकांना वगैरे सोडून 8 वाजताच, म्हणजे 8 वाजता सोडलं त्यांना. त्याच्यानंतर आता जस्ट घरी आलो, 11 वाजले. सो बाहेरच होतो थोडा, म्हणजे मित्रांमध्ये बसलेलो. घरी आलो आहे आणि जेवण वगैरे केलं. तर आता गाईज ह्या ब्लॉगला करूया एंड. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय. आणि गाईज कोणाला जावं वाटत नव्हतं मुंबईला. सो आता काय काम वगैरे असतात त्याच्यामुळे ते गेलेत, नाहीतर गेले नसते. सो चला ह्या ब्लॉगला करूया एंड. बाय.